मनोरमा साहित्य मंडळी आणि मनोरमा साहित्य परिषद शाखा पश्चिम यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर येथील पंचतारांकित हॉटेल बालाजी सरोवर येथील सदाशिवराव रामचंद्र मोरे सभागृहात घेण्यात आलेल्या साहित्य संमेलनात नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी अतिशय मोलाचे सडेतोड विचार मांडले। आणि या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय वक्ते पाहुणे आणि समोर उपस्थित असलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, अगदी थोडक्यात मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे, कारण नंतर आमच्या अश्विनीताई माझीच मुलाखत घेणार आहेत, त्यावेळेला बोलायचंच आहे। आणि पाटलाचा स्वभाव खूप बोलका असतो, त्यामुळे पाटलांना नियंत्रित करावं लागतं असं म्हणतात। आता आदरणीय मोरे सर, श्रीकांत मोरे यांची बँक सदाशिवराव मोरे साहित्य संमेलनाचं हे सभागृह नुकत्याच बोललेल्या आशाताई, तुमची सगळी अवस्था हे कुटुंब रंगलंय साहित्यात अशी झालेली आहे असं मला वाटतं। पण तुमच्याकडे, तुमच्या बँकेकडे किती ठेवी आहेत याची जास्त उठाठेव न करता मी साहित्याच्या शिवाऱ्याकडे वळणार आहे। पण एक मला सांगावं लागेल की मनोरमा परिवार खूप चोखंदळ आहे। नेमकं कसं कुठं चांगलं घडतं याचा सुगंध त्यांना पहिला लागतो। आणि ज्या वेळेला मनोरमा साहित्य पुरस्कार 10 वर्षापूर्वी सुरू झाला, त्यावेळेला त्यांनी पहिला पुरस्कार माझ्या कादंबरीला लस्ट फॉर लालबाग मुंबई या कादंबरीला दिला होता। दुर्दैवानं त्या कार्यक्रमाला मी हजर राहू शकलो नाही, माझी पत्नी आलेली होती। पण मित्रहो, सोलापूरला यायचं म्हणजे माझं मन भरून येतं, कारण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, अनेक गावं आणि नगरं अवाढव्य पसरलेली आहेत, कॉन्क्रीटच्या इमारती झालेल्या आहेत, पण साहित्य आणि संगीत यावर प्रेम करणारा सोलापूर सारखा जिल्हा मला दुसरा आढळत नाही। या ठिकाणी आमचे मोठे राजकारणी मित्र सुशील कुमार शिंदे, त्यांचे गुरुवर्य निर्मल कुमारजी हे आम्हाला कॉलेजात अनेकदा येऊन लेक्चर द्यायचे। ह्या गावात आलं की आदरणीय राणा पवार, कवी संजीव यांची ती सुंदर गीतं आम्ही कधी विसरणार नाही। डॉक्टर गोमा पवार यांची मला आठवण येते। आणि जी माझी झाडाझडती नावाची कादंबरी गाजली, त्या कादंबरीसाठी आपले अनुभव ज्यांनी माझ्याकडे मुक्त मनाने व्यक्त केले होते, आणि मुख्य ती खैरमडे गुरुजीची व्यक्तिरेखा ज्या अनेक कार्यकर्त्यांच्या वरून मी लिहिली होती, त्यापैकी उजनी धरणग्रस्तांचे नेते प्राध्यापक तुमा सरडे यांचं अलीकडेच निधन झालं, त्यांची मला आठवण येते। तर खूप हे असं सुंदर असं गाव आहे, आणि या गावाशी माझ्या आठवणी खूप अशा जुळलेल्या आहेत। खरं म्हटलं तर सुरुवातीलाच मी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आणि त्यांचे जे प्रवर्तक आहेत आमचे जोशीजी, या सर्वांचे आभार अशासाठी मानेन की 99व्या वर्षामध्ये, किमान 99व्या वर्षी तरी एका अशिक्षित शेतकरी मातेच्या मुलाला साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून निवडण्याचा चोखंदळपणा तुम्ही दाखवला, त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे। आता आमच्या रवींद्रजींनी आठवण केली की 2006 साली इथे साहित्य संमेलन भरलं होतं, आणि त्यावेळेला संभाजी कादंबरी आली, आणि त्या बाबतीत एक थोडासा वाद झालेला होता की संभाजी या विषयावर माझं भाषण व्हावं आणि त्या कादंबरीची दखल घेतली जावी, म्हणून संयोजकांनी खूप इथे चढी भूमिका घेतलेली होती।
आणि त्यामध्ये कैलासवासी निर्मलाताई ठोकळ आणि लक्ष्मण ढोबळे यांची मला आठवण येते. त्यांनी शेवटी महामंडळाला असं सांगितलं की संभाजी या विषयाची नोंद घेतली जाणार नसेल तर या ठिकाणी साहित्य संमेलन होणार नाही. आणि मला माझं खास या ठिकाणी त्यांनी व्याख्यान ठेवलेलं होतं. आणि मराठी वाचक हे इतिहासाबद्दल किती जागरूक आहेत म्हणून सांगतो. त्या 2006च्या संमेलनामध्ये 800 पानाची माझी संभाजी नावाची कादंबरी 3 दिवसामध्ये 3,500 प्रती संपल्या होत्या. 2 वेळेला प्रकाशकाला पुण्याहून ट्रक आणावा लागलेला होता. हे माझ्यावरचं प्रेम मी मानत नाही, तर हे माय मराठीवरचं प्रेम आहे. आणि या माय मराठीच्या प्रेमापोटी तुम्ही मला जे मोठेपण देत आहात ते खूप महत्त्वाचं आहे. मी अनेक ठिकाणी उल्लेख केला आहे की आम्ही शेवटी छोट्याशा खेडेगावात मी जन्माला आलो. ही आता पटाची शंका शासनानं काढलेली आहे की कमीत कमी 20 मुलं पाहिजेत तरच शाळेला परवानगी. मी 7वीला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलो त्यावेळेला फक्त 5 जणांचा आमचा पट होता. म्हणजे जर त्यावेळेला तो नियम लागू असता तर मी कदाचित शिकलो सुद्धा नसतो. मी असं म्हणतो की तुम्ही पट पाहण्याऐवजी जगाला चितपट करणारी विद्यार्थ्यांच्या मनातली प्रेरणा बघा. आणि म्हणून मला पहिल्यांदा एक सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये पट बीट असं अजिबात काही चालणार नाही. एक जरी विद्यार्थी असला तरी तुकडी चालली पाहिजे. 2 विद्यार्थी असले तरी मराठी शाळा चालली पाहिजे. कारण उद्या कुणी सांगावं त्या दोघांपैकी एखादा मराठी शिकायचा आणि एक जण ज्ञानेश्वर व्हायचा आणि दुसरा तुकोबा व्हायचा. आणि त्यामुळं तुम्ही ही अशी काही बंधनं घालू नका. आणि या निमित्तानं मला असं वाटतं की यापुढं मराठी बांधवांनी एक काळा दिवस पाळण्याची आवश्यकता आहे. भारताच्या इतिहासामध्ये 13 एप्रिल हा जालियनवाला बागमध्ये जे हत्याकांड झालं म्हणून काळा दिवस बाळगला जातो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात यापुढे एक काळा दिवस पाळावा लागेल. तो कोणता तो मी तुम्हाला सांगेन. पण एका साध्या खेड्यातून 1200 लोकवस्तीतून मी आलो आणि इथलं साहित्य संगीत लोककथा गीतं ऐकता ऐकता मोठं झालो. मी पाटलाचाच पोरगा असल्यामुळं पाटील हे नाव 3 फडाभोवती फिरतं आपल्याला माहिती आहे. तमाशाचा फड, उसाचा फड आणि कुस्त्याचा फड. पण हा पाटील मात्र शब्दांच्या फडामध्ये रंगलेला आहे. आमच्या लहानपणी विठाबाई भाऊमांग, दत्ता महाडिक यांचे तमाशे खूप चालायचे. हे म्हणजे तुमच्या ह्या पुणे आणि सोलापूर रस्त्यावर जी लोककला चालते तशी ती लोककला नव्हती. तर ती अव्वल लोककथा होती, कला होती. त्यामुळे राजा हरिश्चंद्र आम्हाला तमासगिरांनी समजावून सांगितलेलं आहे. म्हणजे तमाशामध्ये आम्ही बघितली, आम्ही चिल्याबाळ्याची गोष्ट तमाशामध्ये बघितली. आणि 3ऱ्या येत असताना माझे चुलते मला तमाशाला घेऊन गेले. विठाबाई नाचत होत्या. त्यांचं वय 35 वर्षाचं असेल, पण अशा दिमागदार दिसायच्या आणि नाचायच्या. आणि विठाबाई नाचत असताना सगळीजण शिट्या वाजवायला लागली. मी इकडं बघितलं तिकडं बघितलं, अरे सगळे शिट्या वाजवत आहेत. मीही तोंडात बोटं घातली, मीही जोरात शिटी वाजवायचा प्रयत्न केला, पण मला काही जमेना. आणि हे आमच्या चुलत्याच्या लक्षात आलं आणि रागाने त्यांनी खाडकन माझ्या मुस्काटात मारले. ते म्हणाले, अरे बेट्या, तमाशातली एवढी राधा सुंदर नाचताना तुला जर साधी शिटी वाजवता येत नसल तर पाटलाच्या पोटाला आलाच कशाला. हे आमचं लोककलेचं ट्रेनिंग तिथून सुरू झालेलं आहे. मित्रांनो, चालू वर्षी आसमान भरारी नावाची मी शिवाजी महाराजांच्यावर नुकतीच कादंबरी गेल्या आठवड्यामध्ये प्रकाशित झालेली आहे. तसं पाहिलं तर मी स्त्रीवादी लेखक. 10वीला असताना कायदा नावाची जी माझी कथा आली ती भावानं बहिणीचा वाटा द्यायचा की नाही या प्रश्नावरची ती कथा होती आणि मला महाराष्ट्रात 3रा क्रमांक मिळाला. मी FYला होतो
त्यावेळेला एक लग्न ठरवायला गेलेलो होतो. 30-35 वर्षापूर्वी ग्रामीण भागामध्ये स्त्रियांना एवढी बंधनं होती की 4 चौघांसमोर यायचं नाही. सगळ्यात चांगली मुलगी कोण, तर जी लग्नात जास्तीत जास्त लाजते ती सगळ्यात चांगली. त्याच्यानंतर लग्न झालं तरी नवऱ्याशी बोलायचं नाही. म्हणजे आमच्या 2 चुलत्या मी पाहिल्या की 2-2 मुलं झाली तरी त्या नवऱ्याशी बोलत नव्हत्या. म्हणजे एवढी अशी बंधनं होती. आणि त्या दिवशी आम्ही लग्न ठरवायला गेलो. एक 16-17 वर्षाची मुलगी जी पाठीमागं बसलेली, म्हणजे पाहुण्यांच्या पुढे यायचं नाही, आणि ती अचानक आली आणि म्हणाली, बाबा मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. बाप घाबरला, अरे पाहुण्यांसमोर मुलगी म्हणजे होणारी नवरी प्रश्न विचारते. मग शेवटी आता त्याला नाईलाजानं म्हणाला, बोल बाळ तुला काय हवं आहे. त्यावेळेला ती कन्या म्हणाली, अहो बाबा आपल्या घरचा आवताचा बैल म्हातारा झाला आणि नवीन चांगला बैल मिळावा म्हणून गेल्या 4 महिन्यामध्ये तुम्ही 16 आठवडे बाजार पालते घातले, कारण कामासाठी बैल चांगला हवा, पण तुम्ही जावई मात्र 1 मिनिटात कसा काय पसंत केला. आणि हे ऐकल्यावर ती माझी आंबी नावाची जी कादंबरी आहे त्या कादंबरीचा मित्रांनो जन्म झाला. मला असं आयुष्यात या वळणावर असं वाटतं की जगातल्या सगळ्या संशोधकांचा, अभ्यासकांचा मी अभ्यास केल्यावर माझ्या असं लक्षात येतं की छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा मोठं काही नाही आहे. आणि तुम्ही आता गोवेकरांनी उल्लेख केला की शिवाजी महाराज आणि गोव्याचा संबंध 1662 साली नवरा इंग्लंडचा, नवरी पोर्तुगालची, भेट द्यायचं मुंबई, हे 1662 ठरलं. पण इथले पोर्तुगीज एवढे हुशार होते की त्यांनी सांगितलं आम्ही ताबा देणार नाही, आणि ताबा दिला नव्हता. शेवटी नाईलाजानं जुलमानं तो 1665 जानेवारी महिन्यामध्ये दिला गेला. पण आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं हेर खातं एवढं हुशार होतं की महाराजांनी ती डेट बरोबर शोधून काढलेली होती. 8 फेब्रुवारी 1665 या दिवशी मुंबईला ताबा द्यायला इकडचे सगळे गोव्याचे पोर्तुगीज जाणार. म्हणून महाराजांनी 80 जहाजं घेतली आणि दक्षिणेच्या स्वारीवर ते निघाले असताना मध्ये त्यांना गोवा दिसलं, गोवा लागणार होतं. त्यांनी नेताजी पालकरांना सांगितलं की घोड्यावरनं काठावरनं तुम्ही पुढे जा आणि काय परिस्थिती आहे ती पहा. दुसऱ्या दिवशी रात्री नेताजी पालकर परत आला आणि महाराजांना म्हणाला, महाराज उद्या सकाळी तुम्ही गोव्यातली सगळी बेटं तुम्ही जिंकू शकता. महाराजांनी केली तयारी. पण महाराज हुशार होते, त्यांच्या असं लक्षात आलं की नेताजीचा चेहरा पडलेला आहे आणि तो फारसा प्रतिसाद देत नाही. त्यावेळेला शिवाजी राजाने विचारलं की अरे नेताजी काय घडलंय. नेताजी म्हणाला, महाराज फारसे पोर्तुगीज इथं शिल्लक नाही आहेत, पण त्यांच्या तोफा आणि त्यांचे गोलंदाज त्यांनी जे मागे ठेवलेले आहेत ते एवढे निष्णात आहेत की उद्या गोवा आपल्या हाताला लागेल. पण आपल्यासोबत जी 10,000ची फौज आहे ते या सगळी गारद होऊन समुद्रामध्ये दिसेल. त्यावेळेला महाराज म्हणाले, गोवा जिंकण्यासाठी 10,000ची फौज, 10,000 मराठे पाण्यावर असे मुर्द्यासारखे पसरायचे नाही. नेताजी मी सुलतान नाही, मी शिवाजी आहे, आणि म्हणून मला माझी माणसं जपली पाहिजेत. आणि मग महाराज तिथून पुढे गेले आणि बसरूर नावाचं दक्षिणेतलं जे ठिकाण आहे ते महाराजांनी 13 एप्रिलला म्हणजे 5 दिवसानं जिंकलं. आज सुद्धा 13 एप्रिलला बसरूर मध्ये शिवाजी महाराजांची मुक्तिदाता म्हणून मिरवणूक निघते. महाराज तिथून निघणार होते आणि लगेच बेंगलोरवर जाणार होते, पण तोपर्यंत मिर्झा राजा जयसिंग पुण्याजवळ आला हे कळलं आणि त्यामुळं महाराजांना परत यावं लागलं. संभाजी राजांच्या काळात सुद्धा तुमच्या काउंट अल्वोरला कसा समुद्रातून पळवून लावलेला होता हे संभाजी कादंबरीमध्ये 40-50 पानात आम्ही लिहिलेलं आहे. गोवेकरांचं आमचं नातं खूप जवळचं आहे. तुम्हाला
साहित्य अकादमी पुरस्कारासाठी फारसं कन्सिडर केलं गेलं नाही, याचं दुःख तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त आहे. पण मी जाहीरपणे सांगतो की 2-3 वर्षापूर्वी पाडलोस्कर नावाचा लेखक आणि त्यांचा एक कथासंग्रह शेवटच्या टप्प्यात आलेला होता. पण निर्णय तिघा-चौघांचा असल्यामुळं मी मात्र लढाई तुमच्यासाठी खेळलो होतो. पण येत्या काही वर्षामध्ये गोव्यासाठी माय मराठीचे दिवस सुखकर असतील याचा तुम्हाला मी शब्द देतो. आणि आमचे जपानचे बांधव आलेले आहेत, जे मराठी बांधव, मी 1998-99ला सुभाषबाबूंच्या शोधासाठी जपानला गेलेलो होतो. आणि बुद्ध जपानने आम्हाला काय दिलं यापेक्षा सुभाषबाबूंना जपाननी का मदत केली होती, कारण त्यावेळेच्या तोजोनी सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला काही दिलं नसलं तरी मी तुम्हाला 3 डिव्हिजन सैन्य म्हणजे 60,000चं सैन्य देतोय. कशासाठी? तर तुमच्या हिंदुस्थानानं बुद्ध आम्हाला दिला. ही ती सगळी परंपरा आहे. मित्र हो, आता माझी मुलाखत आहे, पण हे जी आसमान भरारी कादंबरी मी लिहिली आग्र्याहून सुटका, ती तुम्ही जरूर वाचा. त्याच्यामधला एकच प्रसंग मी थोडक्यात 1-1.5 मिनिटात सांगेन की शिवाजी महाराज आग्र्याला गेले असताना त्यांना ठार मारण्याचे 5 वेळा आदेश औरंगजेबाने दिले होते. पण यानं त्या कारणानं केवळ तुमचं आमचं नशीब चांगलं होतं म्हणून शिवाजी महाराज वाचले. एके दिवशी औरंगजेब म्हणजे शिवाजी महाराज खूपच आग्रह धरू लागले. औरंगजेबानं लेखी पत्र दिलेलं होतं की 12 तारखेचा कार्यक्रम संपला की तुम्ही मायदेशी परत जाऊ शकता. पण महाराजांना त्यांनी कैदेत टाकलं होतं आणि महाराज सारखी विचारणा करत होते आमची कधी सुटका होणार आहे. आणि एक दिवस औरंगजेबाने सांगितलं, शिवाजी राजाला जायचं आहे ना, उद्या कशाला, आज सायंकाळी थोड्या वेळानं निघा, फक्त एक करा, त्या स्तंभाला तेवढं माझ्याकडे ठेवा आणि तुम्ही महाराष्ट्रात खुशाल जा. आता संभाजी राजांना ठेवून परत यायचं. आणि हे बाळ संभाजीच्या कानावर पडलं. त्यावेळेला तो म्हणाला, आबासाहेब, आपलं हिंदवी स्वराज्य वाचायचं असेल, आपली माती आणि तिची पत वाचवायची असेल तर इथे 6-7 महिने काय, 7 जन्म सुद्धा मी राहायला तयार आहे, तुम्ही परत जा. त्यावेळेला शिवाजी महाराज म्हणाले, अरे तुला सहज सोडून जाणं कसं शक्य आहे, कारण मी तुला आग्र्यामध्ये सोडून दक्षिणेमध्ये बाळराजे आम्ही निघालो आणि बुरानपूर ओलांडलं आणि बागलान आणि महाराष्ट्राची हवा लागली, 12 मावळची हवा लागली आणि मी शंभू सारख्या माझ्या राजपुत्राला आग्र्यामध्ये ठेवून आलेलो आहे हे कळलं तर आपल्या सरहद्दीवर, आपल्या वेशीवर महाराष्ट्राच्या मंदिरातल्या सर्व देवता उठून मला आडव्या येतील आणि बाळ शंभूला ठेवून शिवाजी राजा तू इकडे कसा आणि का आलास हे मला विचारतील. आणि त्यामुळे मरण आणि तोरण आपण एकदम करायचं म्हणून महाराजांनी त्या ठिकाणी पुढे ती कैद भोगलेली आहे. हा सगळा इतिहास आहे. शेवटी शिवाजी महाराजांना 17-18 ऑगस्टला ते सटकून आले. औरंगजेबाची फौज 10.5 लाख होती. ज्या वेळेला महाराज खूप प्रयत्नानं आले राजगडावर, त्यावेळेला जिजाऊ साहेब विचारतात की बाळराजे, ही 10.5 लाखाचा सेना समुद्र ओलांडून तुम्ही जिवंत इथपर्यंत कसे आलात? त्यावेळेला महाराज म्हणतात, आऊसाहेब आम्ही एकच केलं की औरंग्याच्या आबूच्या स्वप्नात त्याला न दिसेल असा रस्ता पकडला म्हणून आम्ही इथे आलो, अन्यथा येणं शक्य नसतं. हे तुम्ही आता पूर्ण वाचा. माय मराठीबद्दल मी एवढंच बोलेन की आता खरोखर जागृत होऊन विचार करायची वेळ आलेली आहे. माय मराठीबद्दल आपल्याला आरोग्यशास्त्र सांगतं की बाळ गुटगुटीत व्हायचं असेल तर आईच्या अंगावरचं दूध त्याला पहिलं द्या, तर बाळ गुटगुटीत होईल. आणि मी सांगतो बाळ संस्कारी, परोपकारी आणि उत्तम व्हायचं असेल तर आईच्याच कंठातले शब्द त्याला शिकवा. त्याशिवाय ते
मोठं होणार नाही. आणि शेवटी काय आहे, भाषा म्हणजे एक माध्यम असतं, भाषा म्हणजे एक नाव असते किंवा बोट असते. ती बोट घेऊन तुम्ही 7 समुद्र किंवा 70 समुद्र पार करू शकता, पण ती बोट जर गळकी असेल तर तुम्ही कसे समुद्र पार करणार? कारण अंडरस्टँडिंग किंवा एखादी कल्पना समजणं यासाठी मराठी भाषेला पर्याय नाही. पण दुर्दैवानं नानांनी सांगितलं, रामदासजींनी, त्याप्रमाणे इंग्रजी शाळेतले ते सॉक्स, ते बूट आणि ती बस बघूनच आपण हुरळली मेंढी लागली लांडग्याच्या पाठी अशी आपली अवस्था होते. आणि त्यामुळं आपण याचा कुठेतरी विचार करायला पाहिजे. आणि मला एवढंच सांगावंसं वाटतं की महाराष्ट्राच्या जीवनामधला तो काळा दिवस कोण? मला वाटतं 2012 साली हा काळा दिवस उगवला असावा, ज्या दिवशी यापुढे मराठी तुकड्यांना परवानगी मिळणार नाही आणि अनुदान मिळणार नाही अशी नोट पुटअप करणारा कारकुंडा मंत्रालयामध्ये जन्माला आला. आणि ज्या दिवशी निर्णय झाला तोच दिवस आपल्या आयुष्यातला काळा दिवस आहे असं मला वाटतं. आपल्या माय मराठीवर आपण प्रेम करणं गरजेचं आहे. आम्ही एक सांगू की ज्ञानोबा तुकोबांची ही जी भाषा आहे, ही भाषा खऱ्या अर्थी साफल्याच्या पंढरपूरला आपणाला घेऊन जाणार आहे. आणि म्हणून तिचीच आराधना करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो मी आणि थांबतो. धन्यवाद सर.